मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनात रत्नागिरीचं एक आगळं वेगळं स्थान आहे. कुणी विसरू शकत नाही हो. इथे त्यांना जो कारावास भोगावा लागला, स्वतः सावरकर म्हणतात, अंदमान परवडलं, रत्नागिरी नको. काय यातना वेदना त्यांना त्या रत्नागिरीच्या कारावासात भोगाव्या लागल्या असतील आपण कल्पना करू शकत नाही. मी त्यात अधिक वेळ घालवणार नाही, कारण माझा मुख्य विषय वेगळा आहे. पण रत्नागिरीमध्ये या पुस्तकाचं विमोचन होतंय याचा मला झालेला आनंद या कारणासाठी शब्दात नाही सांगता येणार. या महापुरुषानं त्यानंतर 13 वर्ष या रत्नागिरी जिल्ह्यात घालवली. कृपा करून ध्यानात घ्या मी काय म्हणतोय. सावरकर केवळ इतिहास लिहित नव्हते, ते इतिहास घडवत होते. आणि असा इतिहास लेखक हा जगात दुर्मिळ आहे. हे खरं आहे की नाही की त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा कायापालट केला. माधवराव बागल असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, अनेक माणसं असतील जे मोठ्या श्रद्धेनं सावरकरांच्या रत्नागिरीतल्या वास्तव्याविषयी आणि त्यांनी इथं केलेल्या कामाविषयी जेव्हा लिहितात आणि बोलतात, मन मोहरून जातं. या रत्नागिरीच्या 13 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कालबाह्य रूढींवर तर प्रहार केलेच, पण विज्ञाननिष्ठेचा, बुद्धिनिष्ठेचा प्रसार केला आणि प्रयत्नवादाचाही पुरस्कार केला. याच रत्नागिरी एकदा त्यांना चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून पाचारण करण्यात आलं. ते उपलब्ध आहे भाषण. ते म्हणतात, माझा जाती प्रथेवर विश्वास नाही, तरी मी इथे आलो. याचं कारण पहिल्यांदा आपल्याला सांगतो. आणि काय म्हणावं त्यांनी. सावरकर म्हणाले, ज्या चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या जाती अनेक नररत्न जन्माला आली, यादीच वाचली त्यांनी. गोखले असतील, रानडे असतील, केळक असतील, यादी मोठी आहे. पुढचं वाक्य आहे का, त्या जातीची तसे महापुरुष पैदा करण्याची क्षमता आता जर संपली असेल तर ती जात जवळच्या समुद्रात नेऊन बुडवा, हे सांगायला मी आलोय. कुठला अभिमान बाळगतो. कालबाह्य रूढींवर प्रहार, बुद्धिवादाचा प्रसार, सगळ्या अंधश्रद्धांवर त्यांनी कडाडून हल्ला केलाय. आणि प्रयत्नवादाविषयी काय होतं. सन 712 पासून जे पारतंत्र्य भारतावर लादलं गेलं, त्या पूर्वीपासूनच आपण दुर्दैवानं आळशी बनलो. देश माझा आहे, त्या देशासाठी मी काही केलं पाहिजे याचा मला विसर पडला. परिणामतः ज्या नको नको त्या वाईट म्हणी आपल्याकडे रूढ झाल्या त्याचाही सावरकरांनी उल्लेख केला. असेल माझा हरी तर देईल खांद्यावरी. अरे हरी काय उडपी हॉटेलातला वेटर आहे. विधनाने जो लिख दिया छठी रात के अंक, न राई बढे न तिल घटे, रहुरे जीवन शंक. अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, दास मनुका कह गए दाता सबका. सावरकरांनी या दैववादावर कडाडून हल्ले केले. ज्या रत्नागिरीच्या वास्तव्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या जिल्ह्याचा कायापालट केला आणि अशा तऱ्हेचे संपूर्ण देशाच्या नवउभारणीचे, पुनरुभारणीचे ऐतिहासिक प्रयत्न केले. काय त्या रत्नागिरी शहरात याचं विमोचन होतंय हा माझ्या दृष्टीनं भाग्याचा क्षण आहे असं मी म्हटलं गैर. आणि म्हणून मी मुद्दाम जाणीवपूर्वक कांबळ्यांनी जेव्हा पुस्तक लिहिलं रत्नागिरी शहरातले सावरकर, त्याला प्रस्तावना लिहिली. त्या प्रस्तावनेत मी तो उल्लेख केलाय. मित्रांनो, शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
ऐतिहासिक दृष्टिकोनाला आपण समजून घेतलं पाहिजे, याचीही कारणं कृपा करून समजून घ्या. 2014 नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष हा निर्भेळ बहुमतानं दिल्लीत सत्तेत विराजमान झाला. 30 वर्षानंतर पहिल्यांदा एका पक्षाचं सरकार दिल्लीत विराजमान झालं आहे. आणि त्याच वर्षी 11 जूनला नरेंद्र मोदींनी संसदेत जे भाषण दिलंय ते गाजलं. नरेंद्र मोदींनी उल्लेख केलाय 15 ऑगस्ट 1947ला भारत 1200 वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला, वादळवान. अब्दुल गफूर नोरानींनी त्यानंतर फ्रंटलाईनच्या एका अंकात एक प्रदीर्घ लेख लिहिला. नूरानी म्हणतात, ऐका वाक्य, मोदी बोलले आम्ही समजू शकतो. मोदींच्या या विधानाला आक्षेप घेणारा एकही हरीचा लाल संसदेत नाही, याचं मला दुःख होत आहे. नूरानींना मी सांगणार आहे, आता याच्यापुढे असंच दुःख करत बसण्याची वेळ नियतीनं तुमच्यावर आहे. तुमची भूमिका होईल कशी मंजूर? अहो, नरेंद्र मोदींना ठेवावं. सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार बाबू राजेंद्र प्रसादांच्या हस्ते सन 1951 झालाय. हेच वाक्य बाबू राजेंद्र प्रसाद बोलले. 1200 वर्षानंतर सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आणि ज्या लक्ष्मणशास्त्री जोशींच्या हस्ते पौरोहित्य झालं, सावरकरांनी लक्ष्मणशास्त्रींना निरोप दिलाय, जरा वेळ काढून माझ्या घरी या, मला तुमचा सत्कार करायचा आहे. आणि तो प्रसंग सावरकरांचे चरित्रकार सांगतात की लक्ष्मणशास्त्रींची वाट पाहत सावरकर घराच्या उंबरठ्यावर उभे होते, गुलाबाचं फूल घेऊन. आणि शास्त्री बुवा आल्याबरोबर त्यांनी मिठी मारली, ते गुलाबाचं फूल दिलं आणि काय म्हणावं सावरकर. अहो, गुजरातचा एकही पंड्या तयार नव्हता पौरोहित्य करायला, कारण सरदार वल्लभभाई पटेलांनी आणि कन्हैयालाल मुन्शींनी अट घातली होती, या मंदिरात सगळ्यांना प्रवेश असेल. सावरकर म्हणतायत, सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार झाला याचा एक अर्थ आम्ही 1200 वर्षाचं पाप धुतलं. दुसरा अर्थ आम्ही सगळ्यांसाठी ते मंदिर मुक्त केलं. शास्त्री बुवा, मला तुमचं त्यासाठी अभिनंदन करायचं आहे. आता सावरकरांचा हा जो थिसिस आहे तो नरेंद्र मोदींना प्रिय असल्यामुळेच नरेंद्र मोदींनी हा उल्लेख केला आहे. भारताचं पारतंत्र्य केवळ ब्रिटिशांमुळे सुरू झालं असं न म्हणता त्याच्या अगोदर जे मोगल होते ते काही भारतातले नव्हते, ते स्वतःलाच म्हणत नव्हतं भारतातले. सेतू माधवराव पगडींनी शिवाजी विद्यापीठात शिवाजी महाराजांवर 8 व्याख्यानं दिली, त्यात स्वच्छ उल्लेख आहे. एकही मोगल बादशाह स्वतःला भारतीय मानत नव्हता. त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, त्यांच्या सैन्यामध्ये मेजॉरिटी नेहमी परदेशातल्या मुसलमानांची असावी अशी दक्षता घेतली जायची. आता ते स्वतःलाच भारतीय म्हणत नव्हते. मित्रांनो, ह्या कारणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इतिहासाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलंय, तुम्ही आम्ही अभ्यास करण्याची गरज आहे. मला चमत्कार हा वाटला की 18 ऑक्टोबर 2019 या दिवशी अमित शहानी पुन्हा सावरकरांचा संसदेत उल्लेख केला आहे. कारण अमित शहांना काम देण्यात आलं होतं नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेला प्रस्तुत करायचं. अमित शहानी उल्लेख केला आहे भारताच्या इतिहासाचं सावरकरांच्या दृष्टिकोनातून पुनरावलोकन करण्याची गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहासविषयक दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे. कारण दुर्दैवानं खिलाफत आंदोलनाला प्रारंभ झाला आहे मोजून 100 वर्षांपूर्वी, तिथपासून 2014 पर्यंत जो इतिहास सांगितला गेला आहे तो विकृत आहे, पूर्वग्रह दूषित आहे आणि सत्याचा अपराध करणार आहे. मला कमाली वाटते सावरकरांची.
द न गोखल्यांनी फार बारणी उल्लेख केला आहे. द न गोखले म्हणतात सावरकरांना इतिहासाचं वेळ बाळपणापासूनच आहे हो. म्हणजे मी माझ्या दुसऱ्या प्रकरणाचा प्रारंभ एका संस्कृत श्लोकाची जरा मोडतोड करून केला आहे. पहिल्यांदा तो श्लोक आहे का मागणं मी त्यात दुरुस्ती काय केली आहे ती पण सांगतो. श्लोक आहे गृहस्थाश्रमावर. यथा वायूं समाश्रित्य सर्वे जीवन्ति जंगमा तथा गृहस्थाश्रमाश्रित्य सर्वे जीवन्ति आश्रमा. वायू म्हणजे प्राण. प्राणवायूच्या आधारे ज्या प्रकारे सगळे जीवजंतू जगतात तसाच गृहस्थाश्रम भारतातल्या व्यक्तीच्या इतर आश्रमांना प्राणवायू पुरवत असतो. मला वाटलं की जरा सावरकरांच्या बाबतीत इतिहासाचं काय स्थान आहे हे वाचकांसमोर मांडण्यासाठी या श्लोकाची जरा मोडतोड करावी. मी श्लोक असा लिहिला. पहिलं वाक्य कायम ठेवलं. यथा वायूं समाश्रित्य सर्वे जीवन्ति जन्तवः तथेति इतिहासमाश्रित्य सावरकरस्य जीवनम्. जरा वाचा सावरकर चरित्र. काय जबरदस्त आकर्षण या माणसाला आहे. मला खरोखर आनंद झाला. मित्रांनो जरा मला माफ करा पण आपण आपलं बालपण आठवा. हा माणूस वयाच्या 14व्या वर्षी सर्वात श्रेष्ठ पेशवा कोण याच्यावर निबंध लिहितो आणि पहिलं पारितोषिक मिळवतो. ऐतिहासिक महापुरुषांचे उत्सव का साजरे करावे. प्रकाशन वर्ष 1900 म्हणजे तेव्हा त्यांचं वय 17 असेल. आणि त्याच्यातही तो शेवट जो केला सावरकरांनी तो थक्क करणार आहे. याचं कारण दुर्दैवाने या विशेषतः खिलाफत आंदोलनानंतरच्या काळात मुसलमानांना काय वाटते याचं एक भय आम्ही बाळगतो. सावरकरांनी वामन पंडितांच्या कवितेचा उल्लेख केला आहे. अहो म्हणे आता कोजागिरी पौर्णिमेची वेळ आहे. छानपैकी चांदणं पडलंय. आपण गच्चीवर एकत्र येऊन दुग्ध प्राशनाचा आनंद लुटायचा का नाही. आता वामन पंडित काय म्हणतात ते ऐका. पाहोरी परिपूर्ण सुधाकर सर्व सुखी परिचोर रडे. कारण त्या चोराला भय उजेडातच असतं. वामन पंडित प्रश्न विचारतात त्या चोराला रडू येईल म्हणून आम्ही दुग्ध प्राशनाचा आनंद लुटायचा नाही. हे कुठलं आलंय शहाणपण. वयाच्या 17व्या वर्षी सावरकर लिहितात ऐतिहासिक महापुरुषांचे उत्सव का साजरे करावे. प्रश्न तिथे थांबत नाही हो. सावरकरांनी काही पानं वाचली इतिहासाची त्यातून निष्कर्ष काढले आणि जे बळ मिळाले हा माणूस आयुष्यभर प्रवाहाच्या विरुद्ध पोहत आला आहे. अहो तो कालखंड जरा आठवा. दादाभाई नौरोजी असेल साक्षात लोकमान्य टिळक असेल पूर्ण स्वातंत्र्य भारताला द्या असं कोणी म्हणत नव्हता. हे म्हणणारे सावरकर आहे. वय वर्ष 15 वय वर्ष 16. चाफेकरांच्या मार्गाने मी जाईन आणि देश स्वतंत्र करेन ही प्रतिज्ञा करणारे सावरकर. मला कमाली वाटते सावरकरांची. प्रवाहाच्या विरुद्ध लहानपणी तर पोहले. अंदमानचा जो त्यांनी कायापालट केलं मला सांगा दुसऱ्या कोणाही काही येणार. अंदमानमध्ये ग्रंथालय उभं केलंय. सावरकरांनी अंदमानचा निरोप घेतलाय तेव्हा 2000 पुस्तकं त्या ग्रंथालयात जपलेली होती. काय नाही वाचलं. आपल्या सगळ्या राजबंध्यांना सावरकर एकत्र घेऊन बसायचे. तुम्ही आता मुक्त झाल्यानंतर घरी जा देशाला विसरू नका. अहो खुद्द सावरकरांचं वाक्य आहे ना. मला 50 वर्षाची शिक्षा झाली आहे. याचा अर्थ मी 50 वर्षानंतर किती वर्षाचं होईल तुम्ही सांगा. पण त्याही वेळेला मी दादाभाई नौरोजींप्रमाणे देशभक्ती करेन हे बोललेच सावरकर. अंदमानमध्ये टिचभर हिंदू राज्य उभं करणारे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे सावरकर काय करू शकतात याचं मला ढीभर पुरावे द्यायचे. सावरकर मोकळे झाले. अंदमानहून बाहेर आले आणि त्यांच्या लक्षात आलं की खिलाफत आंदोलनामुळे मी हिंदू आहे म्हणायला माणसं घाबरत होती. सावरकरांनी सांगितलं या हिंदू शब्दातच जादू आहे. कोणी सांगितलं. हिंदू शब्दाचा उच्चार करणं प्रतिगामी आहे, जातीयवादी आहे, संकुचित आहे. अहो भारताला जोडणारा तो धागा आहे. काय सोडले सावरकरांच्या म्हणण्यात.
प्रादेशिक राष्ट्रवादाची ज्या वेळेला लोकांना झिंग चढली होती, साक्षात न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसं आपल्याला प्रादेशिक राष्ट्रवाद शिकवायला पुढे आली की सावरकर वॉज वन ऑफ द फर्स्ट हू चॅलेंज टेरिटोरियल नॅशनॅलिटी, भारताला वाचवणारा कल्चरल नॅशनॅलिटी. बरं, एवढं सगळं करून सगळ्या कटकटीतून सावरकर मुक्त होऊन मुंबईला आलेले आहेत. आता 75 जवळ आली आहे आणि सावरकरांना वाटलं की कुठे चाललाय भारत. उपलब्ध आहे सावरकरांचं भाषण 1954चं. सावरकर म्हणतात स्वातंत्र्यानंतरची 7 वर्ष वाया घालवली आम्ही, वनमहोत्सव साजरे केले. करा, भातुकलीचा खेळ करायला खेळायचा असेल तर खेळा. देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आम्ही सेना नको का बांधायला? मला प्रश्न विचारायचा आहे. सावरकर बाळपणी, तरुणपणी, म्हातारपणी प्रभाच्या विरुद्ध पोहले, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सावरकरांचा इतिहासाचा अभ्यास पक्का आहे. 47 साली भारत स्वतंत्र झाला. दुर्दैवानं सावरकरांना गांधीजींच्या खुनात आरोपी म्हणून अडकवण्यात आलं. त्यातून सावरकर मुक्त झाले. काय जिद्दही बघावं. आणि ते कलकत्त्याला गेले 1949 मध्ये हिंदू महासभेच्या अधिवेशनाच्या उद्घाटनाला. आणि चमत्कार वाचा ते वाचन. सावरकर म्हणतात जगाचा कोणता देश एका झटक्यात स्वतंत्र झाला? वाचा अमेरिकेचा इतिहास, वाचा इटलीचा इतिहास. आपला भारत 700 वर्षानंतर, म्हणजे 712 नंतर 3/4 का होईना स्वतंत्र झाला. उरलेलं 1/4 हिसकावून गेला. हे म्हणणारे एकमेव सावरकर. त्यानंतर पुण्याला भाषण केलं अभिनव भारताच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं क्रांती. सावरकर ज्या वेळेला कम्युनिस्ट तेलंगणामध्ये धुमाकूळ घालत होते, कायद्याला चुनवती देत होते, सावरकर सांगतायत रेव्होल्युशनची भाषा पारतंत्र्य काळात, स्वतंत्र भारतामध्ये कॉन्स्टिट्यूशनची भाषा. कारण जगाचा इतिहास आम्हाला असं सांगतो की जर स्वतंत्र देशामध्येही केवळ क्रांतिकारक भाषा म्हणून सत्ता परिवर्तनाचं वेळ जोपासलं गेलं तर त्या देशाचे तुकडे पडतात. स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्यभर प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकले, प्रवाह उलटवू शकले. याचं कारण त्यांचा इतिहासाचा अभ्यास हा अनाकलनीय इतका श्रेष्ठ होता. किती दाखले द्यावे तो सावरकर. मला सांगा, म्हातारपणी हा माणूस 6 सोनेरी पानं लिहितोय. माझे हात जोडून गेले, जरा वेळ काढून वाचा. त्यांच्या दृष्टीनं प्राचीन भारत हा इसवी सन पूर्व 600 पासून इसवी सन 700 पर्यंत आपल्याला बघायला मिळतो. त्या कालखंडामध्ये भारत हे राष्ट्र म्हणून उभं राहिलेलं आहे. स्वतंत्र भारतातल्या नव्या पिढीला आपण केव्हा जन्माला आलो आणि आपण किती बहादूर आणि पराक्रमी आणि पुरुषार्थ संपन्न होतो हे सांगण्याची गरज होती. आणि त्यानंतर म्हणता म्हणता सावरकरची पानं लिहित जातात. आजही ती पानं वाचताना अंगावर रोमांच होतात. मित्रांनो, गोष्ट तिथे थांबत नाही. मला त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासामुळे त्यांनी उच्चारलेले एक वाक्याला आज जे महत्त्व प्राप्त झाले ते तुमच्यासमोर मांडायचं आहे. जरा कृपा करून ध्यानात द्या मी काय सांगतो. सन 1942 मध्ये हिंदू महासभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी जो उल्लेख केला, भाषण दिलं, त्याचा समारोप सावरकरांनी एका घोषणेने केला. राजकारणाचे हिंदूकरण करा आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा. सावरकरांनी आयुष्यात पर्वा नाही केली कोणाची. 1942 मध्ये जरा 50 वर्ष ॲड करा. 75 ध्यानात असं येईल की 2017 मध्ये योगी आदित्यनाथांच्या नेतृत्वाखाली जे सरकार उभं राहिलं आणि जे सरकार त्यानंतर पुन्हा निवडून आलं, राजकारणाचं हिंदूकरण झाल्याची ही परिणती. काय सावरकरांना द्रष्टे नाही म्हणायचं? त्या हिंदूंचं सैनिकीकरण करा. अहो 2017 मध्ये चमत्कार घडला. डोकलामला भारतीय सैनिकांनी त्या चिनी सैनिकांजवळ
प्रॅक्टिकली ताठ मानेनं उभं राहणं स्वीकारलं. 1 इंच पुढे येऊ दिलं नाही. 3 वर्षानंतर काल मी उल्लेख केला, गळवांच्या खोऱ्यात मल्लयुद्ध खेळलेत आपले सैनिक. राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण या देशाला तारक ठरेल, मोक्षदायी ठरेल हे सांगणाऱ्या सावरकरांनी आपलं द्रष्टेपण काल पुरुषावर टंकित केलं. याच सावरकर 1911 मध्ये अंदमानच्या प्रवेशद्वारात पाऊल टाकताना भाकीत केलंय की अंदमान हा भारताचा जलदुर्ग व्हावा. मला सवाल करायचा, जगातला कोणता कैदी 50 वर्षाची शिक्षा भोगायला त्या कारागृहात पाऊल टाकतोय आणि भारताच्या भवितव्याची चिंता करतोय? म्हणजे मला 50 वर्ष राहावं लागेल याची चिंता नाही सावरकरांना. हा अंदमान जर जलदुर्ग झाला तर मद्रास वाचेल हे सावरकर लिहितात ना माझी जन्मठेप पुस्तकात. आज खरेखर येतील सावरकर. जरा बघा तुम्ही जगाचा नकाशा, जगाचा बाजूला ठेव, भारताचा नकाशा बघा. अंदमानच्या वायव्येला मलाक्काची समुद्रधुनी आहे. जाणकार माणसं आपल्याला सांगतील की उद्या जर चीनचं आरमार समुद्रातून भारतावर आक्रमण करायला आलंच तर मलाक्काच्या समुद्रधुनीत आल्याशिवाय चीनला हिंदू महासागरात प्रवेश करता येणार नाही. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परिभाषेत मलाक्काच्या समुद्रधुनीला चोक पॉईंट म्हणतात. 27व्या वर्षी अंदमानमध्ये पाऊल टाकताना सावरकर जे भाकीत करतात आज ते खरं ठरलं. आणि मला कमाल वाटते, मोजून 99 वर्ष झाल्यानंतर डिफेन्स मिनिस्टर अँटनी होते आणि आपले नेव्हीचे प्रमुख होते निर्मल सिंग, त्यांच्या हस्ते अंदमानला आता वायुदल, भूदल आणि हवाई दल या तिन्ही दलांची मजबूत ठाणी उभी राहिलेली आहे. काय सावरकरांना त्या राष्ट्राने म्हणायचं? लिमये नावाचे फार मोठे नेव्हल ऑफिसर आहेत. त्यांनी लेख लिहिला आहे, मी तो लेख वाचला, माझ्या अंगावर काटा उभा. ते म्हणतायत अहो नियतीनंच भारताला सांगितलं आहे अफगाणिस्तानपासून दक्षिण ध्रुवापर्यंत हा जो पसरलेला विशाल एशिया खंड आहे, साऊथ एशिया, त्याच्या रक्षणाची जबाबदारी आता भारताकडे आहे. आणि डाव्या बाजूला पर्शियन आखात, उजव्या बाजूला मलाक्काची समुद्रधुनी. अहो या सगळ्या गोष्टींचा उल्लेख सावरकरांनी अगोदरच करून ठेवलाय. हो 1903 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी सावरकरांनी कविता लिहिली, दुनियेत आजवरी शाश्वत काय झाले. विलक्षण कविता. विशिष्ट तरुण ब्रिटिश साम्राज्याला चुनवती देतोय, आव्हान देतोय आणि प्रश्न करतोय, कुठल्या गमक्या मारतो? सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी अस्ताला जातो. समुद्राची भरती म्हणता म्हणता ओहोटीत रूपांतरित होते. पर्शियन गेले, ग्रीक गेले, रोमन गेले, तुम्ही खंड्यात जाणार आहात. 20व्या वर्षी सावरकरांनी म्हटलंय आज ग्रेट ब्रिटन हॅज बिकम स्मॉल इंग्लंड. आज त्या युरोपातून ज्यांनी साम्राज्य उभं केलंय ते भारताच्या दारी येत आहे. हे मी माझ्या पदरचं बोलत नाही आहे. गेल्या महिन्याभराच्या घटना मी सांगतोय. रशिया युक्रेनचं युद्ध झालं, कोण आलं भारताकडे? जर्मनी आहे, फ्रान्स आहे, हॉलंड आहे. यापैकी फ्रान्स आणि हॉलंड या दोघांची साम्राज्य आहेत जगात. स्वातंत्र्यवीर सावरकर वयाच्या 20व्या वर्षी या सगळ्या साम्राज्याधीशांना चॅलेंज देऊन मोकळे झाले आहेत. आज सावरकर खरे. नरसिंहराव यांच्या काळात आपली विदेश नीती पूर्वाभिमुख बनली. नरेंद्र मोदींनी त्या पूर्वाभिमुख धोरणाला पूर्वाभिमुख कृतीमध्ये रूपांतरित केलं. सावरकरांच्या हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरच्या भाषणात याचा उल्लेख आहे. भारतानं आता पूर्वाभिमुख बनलं पाहिजे. सावरकरांचा इतिहासाचा दृष्टिकोन आम्ही समजून घेतला पाहिजे, कारण या आधारावर सावरकरांनी एक एक विधान केलंय, भाकीत केलंय. त्यांचं द्रष्टेपण त्यातून त्यांनी घेतलं. जरा शांतपणे विचार करा. सावरकरांनी जे इतिहास लेखन केलं ना कांबळे सर, त्यांनी केवळ भूतकाळात नाही लेखन, तुम्ही त्याला कॉन्टेम्पोररी हिस्ट्री. आज म्हणजे त्या कालखंडात कॉन्टेम्पोररी हिस्ट्री हा शब्द प्रयोग नव्हता, तो आता रूढ झाला आहे. मला कमाली वाटते सावरकरांची. वय वर्ष 27. त्या काळात म्हणजे मी तारीखवार बोलतोय. 1910 मध्ये सावरकरांचं वय किती होतं? 1883 जन्म आहे. 27.
आपल्याला अंदमानला जावं लागणार. हे सावरकरांना कळून चुकलंय. सावरकरांनी आपल्या लाडक्या भाऊजाईला पत्र पाठवलंय. ते पत्र उपलब्ध आहे. त्याचं नावच होईल माझे मृत्यूपत्र. मी त्या पत्राकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. दॅट इज द रिफ्लेक्शन ऑफ कॉन्टेम्पोररी हिस्ट्री. ऐका त्या ओळी. मला अंदमानला जावं लागेल याबद्दल काडीचं दुःख त्या पत्रात नाही. आपल्या भाऊजाईला मी हिंमत देतोय. ऐका ओळी. नाही पुरी जाहली जरी 8 वर्षे, तो कार्यसिद्धी तुकी मन कान हर्षे. 8 वर्ष का म्हणतात सावरकर? कारण 1902 मध्ये सावरकरांनी कविता केली आहे, दुनियेत आजवरी शाश्वत काय झाले. आणि 1910 मध्ये मोजून 8 वर्ष उलटल्यावर सावरकर आपल्या लाडक्या भाऊजाईला सांगतात, बहिणी ही जी 8 वर्ष गेली आहेत ना, त्यात आपल्या स्वप्नांना सत्याकार मिळाला. का नाही आमच्या करायचं? आणि पुढच्या ओळी आहे का, आसे तू पर्वत उचंबळला प्रदेश, वीराकृती धरित टाकवी दीन देश. माझी विनंती आहे, बाकी सगळं बाजूला ठेवा. 1901 ते 1910 या 10 वर्षांवर लक्ष केंद्रित करा. विश्री जोशींचं पुस्तक आहे मृत्युंजयांचा आत्महत्या. त्यात ते म्हणतात या 10 वर्षांमध्ये एकही दिवस असा गेला नाहीये की जेव्हा कुठे ना कुठे बॉम्ब मिळाला नाही, पिस्तूलच चालले नाही, ब्रिटिशांना धमक्या मिळाल्या नाही. सावरकर सांगतायत त्यात काडी मात्र आकर्षक नाही पुरी जाहली जरी 8 वर्षे, तो कार्यसिद्धी तुम्ही मनकान हर्षे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बॉम्ब युगाचा प्रवेश झालाय 1906 मध्ये खुदिराम बोसच्या पराक्रमाने. पाठोपाठ आनंद कानेरे, मदनलाल दिंगरा आणि या सगळ्यांना प्रेरणा देणारे 24 वर्षाचे सावरकर. हा चमत्कार आहे हो. मला सवाल करायचा आहे, जगातल्या कोणत्या वीरानं आपल्या भाऊजाईला असं पत्र कधी लिहिलं असेल? ती भाऊजाई मोठी आणि हे वीर. सावरकरांच्या इतिहास लेखनाकडे मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय. त्यांनी केवळ भूतकाळाचा इतिहास नाही लिहिला, आपल्या समोर उलगडत गेलेला 8 वर्षांचा इतिहास मांडलाय. त्यात एकही शब्द खोटा नाही. मित्रांनो, मला कमालही वाटते, सावरकर नुसतं कविता करत नाही बसले, नुसत्या शब्दाने घेतल्या, नुसतं लेखन नाही केलं, इतिहास घडवला त्यांनी. कुणाची तरी हिंमत झाली असती हो. मदनलाल धिंगरानं कर्जन बाईला रक्ताच्या थारोळ्यात भिजवलंय, त्याला अटकेत टाकलंय. आता तो फासावर जाणारे नक्की झालंय. त्याच्या सभेत म्हणजे तो अटकेत जाणार म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी लंडनमध्ये सभा बोलवली जाते. आणि सभेत अध्यक्ष महोदय प्रश्न विचारतात, मदनलाल धिंगराचं समर्थन करणारा कोणीतरी आहे का? आणि निधड्या छातीचे सावरकर उभे राहतात, मी आहे. हे असामान्य आहे, असामान्य. 1906 ते 1910 4 वर्ष सावरकरांनी तिथे घालवली आहे. PhD मी केलं, कांबळ्यांनी केलं. मला काही वेळेला कांबळे वाटतं आपलं PhD चुलीत घ्यावं. सावरकरांनी जो इतिहास दिलाय कुठल्या परिस्थितीत दिलाय? तो काही पंख्याखाली एक्सपेडिशन रूममध्ये बसून नाही, बॉम्ब तयार करतायत, पिस्तूल पाठवतायत, क्रांतिकारकांना प्रेरणा देतात. त्यातून वेळ काढून ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीचे उंबरठे शिजवतायत. कोणी केला असा PhD जातात? वय वर्षी 24. बरं, नुसतं 1857 सावरकरचा नाही गेलं, शिखांचा इतिहास दिला. अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांसाठी लिहिली, काळपत्रासाठी लंडनची बातमीपत्र पडली आणि त्यातलं एकही बातमीपत्र विलक्षण हो. आजही आपण ते वाचतो, थकतो. माझं नवीन पुस्तक आता येत आहे, त्याचं नाव आहे स्वामीजी लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर. आणि माझं भाग्याचं आहे त्याला प्रस्तावना अरविंद गोखलेंनी लिहिली. माझं अरविंद गोखलेंशी फोनवरून बोलणं झालं. गोखले म्हणाले, तुम्ही सांगताय ते खरं आहे, लंडनची बातमीपत्र विलक्षण आहे हो. आणि ती 25-26च्या तरुणाला लिहिलेली आहेत. हे बघून अचंबा वाटतो. कारण सावरकर आयुष्यभर एकाच ध्येयानं झपाटलेले, माझा देश मला मुक्त करायचा, हे मातृभूमी तुझा.
सर्वस्व आहे. ही जर भूमिका सावरकरांची असेल तर या भूमिकेतून त्यांचं झालेलं इतिहास लेखन, त्या लेखनाच्या मागचा त्यांचा इतिहासाविषयीचा दृष्टिकोन हा तुम्ही आम्ही शांतपणे समजून घेण्याची नितांत आवश्यक आहे. 1857 स्वातंत्र्य समर त्यांनी लिहिलं. मी मुद्दाम त्यावर एक जे सद्गृहस्थ आहेत त्यांचा उताराच आपल्यासमोर वाचून दाखवतो. शशीभूषण चौधरी हे त्यांचं नाव. कोण होते शशीभूषण चौधरी? शशीभूषण चौधरी हे आरसी मजुमदारांचे शिष्य आणि आरसी मजुमदार आपल्या नरपाटकांचे भाऊ. म्हणजे दोघे जण 1857 बंड बांधले, शिपायांचं बंड. मला कमाल वाटते, शशीभूषण चौधरीच्या लक्षात आलं की माझ्या गुरुला बहुतेक वेळ लागला. जे स्वातंत्र्य समर आहे ते शिपायांचं बंड कसं म्हणतात? मला कमाल वाटतो. असा शिष्यही आला आहे. शशीभूषण चौधरींनी वेगळं पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे थिअरीज ऑफ इंडियन म्युटिनी. मी त्या पुस्तकाचा उतारच वाचून टाकतो, मग सावरकरांचं योगदान कळेल. शशीभूषण चौधरी म्हणतात 1857 मधल्या उठावाच्या सैनिकी पैलूवर भर देऊन या उठावाचे विश्लेषण करणाऱ्या ब्रिटिश इतिहासकारांवर सावरकरांमुळे पहिल्यांदाच प्रतिवादी होण्याची वेळ आली. ते वेंट ऑन डिफेन्सिव्ह. तोपर्यंत गमक्या मारत होते, भारताला धमक्या देत होते, भारताला दोष देत होते. सावरकर मेड देम डिफेंडर्स. पुढचं वाक्य आहे का? सावरकरांनी 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक विशिष्ट उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी लिहिले. भारतीय नागरिकांनी युद्धसज्ज होण्याच्या प्रेरणेने कटिबद्ध व्हावे आणि ब्रिटिशांची लढून झगडून भारत मातेला स्वतंत्र करावे, हेच उद्दिष्ट सावरकरांच्या डोळ्यासमोर नाचत होते. पण या उद्दिष्टाच्या पूर्तीकरता सावरकरांकडून ते लिखाण झाले. शशीभूषण चौधरी पुढे म्हणतात, त्यातून त्यांनी इतिहासकारांना सुचवले की 1857 मधल्या उठावाच्या सैनिकी अंगाविषयी चिंतन करताना अधिक सावध राहा, अधिक आस्था बाळगा आणि सर्व बाजूंनी नीट विचार करा. सावरकरांनी आवेशपूर्ण अभिव्यक्तीद्वारे विषयाबाबतच्या विवादाला बळ दिले आणि सिद्ध केले की 1857 मधल्या विद्रोहाला राष्ट्राच्या स्वातंत्र्य युद्धाचे जटिल बदल आहे. आता आरसी मजुमदारांना बाजूला ठेवलं, कल्याणला सरळ शिल्पकार मारले. आता ज्यांनी ग्वाल्हेरचा झाशीच्या राणीचा अप्रतिम उभा केला आहे, कारण झाशीच्या राणीचं निधन मासिक साठ्यांची जिवलग मैत्री होती. मी एकदा त्यांना भेटायला गेलो. म्हटलं का साठीच्या तुम्ही झाशीच्या राणीच्या पुतळ्याचं काम केलं, त्यावेळेचं ते मला अनुभव सांगाल का? सांगतो म्हणजे मी नरफाटकांना भेटायला गेलो आणि फाटकाने मला प्रश्नच केला पाहिजे की काय वाचलं हो तुम्ही झाशीच्या राणीविषयी? सदुभाऊ म्हणाले मी 1857 स्वातंत्र्य समर वाचलंय. फाटक म्हणाले त्या ड्युटीज थ्रोए, पण पुस्तक फेकून देण्याच्या लायकीचं आहे. साठे तेवढ्यावर थांबले नाही. साठे म्हणाले माझ्या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख आहे, त्या आत्मचरित्राचा नाव आहे आकार. मला त्यांनी ते दिलं. आता मला कुतूहल म्हटलं, ज्या नरफाटकांनी एवढी आगपाखड केली आहे त्या पुस्तकाला थ्रोएबल म्हटलंय, ते फाटक आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत काय लिहिलं जरा बघूया ना. आपण वाचा, मी माझ्याबद्दलचं काही बोलतो, जरा वाचा. शिपायांचे बंड नरफाटकांनी लिहिलेले पुस्तक, त्याच्या प्रस्तावनेत नरफाटक लिहितात 1857 स्वातंत्र्य समर सावरकरांनी लिहिले आणि त्या काळाची गरज पूर्ण केली. म्हणजे थ्रोएबल म्हणणारे नरफाटक लिखाण करताना मात्र हे लिहू शकत नाही. सावरकरांनी केवळ मॅलिसन सारख्या ब्रिटिश इतिहासकाराला प्रतिवादी बनवलं एवढंच नाही, त्यांनी नरफाटकांनाही प्रतिवादी बनवलं. दुसरं पुस्तक आहे हिंदू मतवाद. त्याचा जन्म तर करता मला कमाल वाटतो. तो कालखंड समजून घ्यावं. जेव्हा खिलाफत आंदोलन आपल्या सगळ्यांना छळतंय
मोगल्यांचं बंड त्या काळात झालं. आणि दुःखाने सांगावं असं वाटतं मित्रांनो, 1924 बेळगावच्या काँग्रेसचे अध्यक्ष महात्मा गांधीजी होते. ते म्हणाले शिवाजी, राणा प्रताप आणि गुरु गोविंद सिंग यांना वाट चुकलेले देशभक्त म्हटले. ऑल ऑफ देम वेअर मिसगाइडेड पेट्रियट्स. हे सगळं मुसलमानांच्या लांबून चालत असायचं, त्यांना खुश करण्यासाठी. सावरकरांचा जो संताप आहे तो या कारणासाठी. हिंदू पदवर्ष पुस्तक या संतापातून जन्माला आले. ते पुस्तक इंग्लिशमध्ये, त्याचंही कारण देतात सावरकर. मुळात शिवाजी महाराजांवर न्यायमूर्ती रानडे यांनी अप्रतिम चरित्र लिहिले. मी ते वाचलंय, मला कमाल वाटते रानडेंची. इतकं सुंदर पुस्तक लिहिलंय शिवाजी महाराजांवर. आणि ते म्हणतात शिवाजी महाराजांमुळेच एक असं राष्ट्र उभं राहिलं ज्याने पुढे भारत चालत आला. ते रानडेंचं. आणि सावरकरांना रानड्यांविषयी किती प्रेम होतं उल्लेख करू. सावरकर म्हणतात न्यायमूर्ती रानड्यांची देशभक्ती ही फावल्या वेळातली देशभक्ती होती. कारण न्यायमूर्ती पदावर होते. जो वेळ मिळेल त्याच्यात देशभक्ती करायची. पुढचं वाक्य ऐका, पण ती देशभक्ती करायला आपल्याला 7 जन्म घ्यावे लागतील. म्हणजे सावरकरांचं जे मूल्यमापन आहे एका व्यक्तीचं ते विलक्षण आणि 100% खरं. पुढे सावरकर म्हणतात त्या रानड्यांनी ते पुस्तक मराठीत लिहिलं आहे, म्हणून मी हिंदू पदराचं पुस्तक इंग्लिशमध्ये लिहितो. अहो ते काय विलक्षण आहे. तुम्ही उल्लेख केला काँग्रेसचं बरोबर आहे. जदुनाथ सरकारांना असं वाटलं की शिवाजीला राष्ट्रपुरुष कसं म्हणायचं आणि सावरकर चिडले. हा लॉजिक आहे सावरकरांचं. सावरकरांनी प्रश्न विचारला आहे, जदुनाथ सरकार आमच्या शिवाजी राजांना तुम्ही राष्ट्रपुरुष म्हणत नाही का? तर म्हणे शिवाजीने उभं केलेलं जे राज्य म्हणता म्हणता कोसळलं. बघा सावरकर म्हणतात 1870 इतिहासाचा अभ्यास आहे. बिस्मार्कला जर्मनी दुभंगलेला होता, शतभंग झालेला होता, तो अखंड केला. आणि बिस्मार्कला जर्मनीचा राष्ट्रनिर्माता म्हणतात. सावरकर प्रश्न विचारला, पहिल्या महायुद्धात तो जर्मनी संपला तरी बिस्मार्कला जर राष्ट्रप्रमुख म्हणता आमच्या शिवाजी राजांना ते का नाकारतात? आणि मला कमाल वाटतं, दुःख एका गोष्टीचं. जदुनाथ सरकारांना काही म्हण यदी भडक्यांनी त्यांची तरी उचला. विचित्र लिहिलं यदी भडक्यांनी. आता उल्लेख करायचा जवळ मी करून पडतो. सावरकरांचा मृत्यू झाला 26 फेब्रुवारी 1966. मी तेव्हा चाळीसगावच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो. बातमी कळल्याबरोबर मी अस्वस्थ होऊन सावरकरांच्या त्या अंत्यदर्शनार्थ मुंबईला गेलो. त्यानंतर 3 महिने उलटल्यावर 1966च्या मे महिन्याच्या अंकात सत्यकथेनं 3 अप्रतिम लेख प्रसिद्ध केले. त्यातला एक यदी भडक्यांचा लेख, दुसरा लेख कुसुमाग्रजांचा. अप्रतिम लेख सावरकरांचे नाशिककरांवरती उपकार. आणि तिसरा लेख शंकर वैद्यांचा, त्याचं नाव अश्वत्थाची डहाळी, सावरकरांच्या काव्याचं समालोचन करतात. त्यात यदी भडक्यांनी शोध लावलाय की सावरकर हे शक्ती भोळे होते, शस्त्र भोळे होते. मी 40वर उठलो आणि भडक्यांना भेटायला गेलो. म्हणजे भडके साहेब मी तुमच्यापेक्षा फार लहान, सर्व अर्थात मला जरा कृपा करून सांगाल का कुठल्या अर्थानं सावरकरांना तुम्ही शस्त्र भोळे म्हणता, शक्ती भोळे म्हणता? भडक्यांनी कबूल केलं. जरा लिखाण करताना गडबड झाली. अहो गडबड एकदाच झाली तर मी समजू शकतो ना, आयुष्यभर गडबड. म्हणजे सावरकर पुरावे देत नाही, फुटनोट हा आरोप केलाय यदी भडक्यांनी. माझा प्रश्न आहे, मी उल्लेख माझ्या पुस्तकात केला उल्लेख. अहो कुठले पुरावे शोधताय? शिवाजी महाराजांविषयी एकेका लेखकाला जे लिहिलंय ते ऐका. मग ते शेजवलकर असतील, ते सेतुमाधवराव पगडी असतील, रोमांचकर. शेजवलकर हे सगळ्यात श्रेष्ठ इतिहासकार, त्यांचं विचारांचं मरण आलं म्हणून, पण त्यांचं 250 पानाचं शिवचरित्र हे ऐतिहासिक वाटतं. तसं कोणी लिहिलं नाही. आता शेजवलकर काय म्हणतात शिवाजी राजांविषयी ऐका, मी वाचून दाखवतो. मराठ्यांनी अनेक चुका केल्या असतील, पण त्यांनी 500 वर्षांच्या इस्लामी वरवंट्याखाली चुरडलेल्या हिंदू प्रजेस
आपल्या वर्तनाने ताट उभे राहण्याचे उदाहरण घालून दिले आहे. मराठ्यांनी मुसलमानी राज्ययंत्र इतके खिळखिळे केले होते की कोणत्याही प्रतिसाद तेथील प्रजेने बंड करून उठून मुसलमान सुभेदाराला हाकलून द्यावे. आणि या शिवाजीला राष्ट्रपुरुष नाही म्हणायचं. आता सेतूमाधवराव पगडींचा पुरावा देतो. मला कमाल वाटतो, शिवाजी महाराजांवर सेतूमाधवराव पगडींनी शिवाजी विद्यापीठाची भाषणं दिली, पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. एक छोटा पुरावा देतो. शाहिस्तेखान म्हणजे औरंगजेबाचा मामा. भाच्याच्या आज्ञेवरून तो पुण्याला आलाय 1660 मध्ये. हा शहाणा 3 वर्ष पुण्यात. या 3 वर्षात शिवाजी महाराजांना पकडण्याचं काम विसरून गेलं. मुलीच्या लग्नाचा इतका थाट उडवला की शंकरराव मोहित्यांच्या मुलीच्या लग्नाच्या त्याच्या बदली भीमसेन सक्सेना नावाचा इतिहास आहे. त्याने धाडस केलं, जहापना गुस्ताखी केले, माफ केले. आप आपके भांजे की आज्ञा को भूल गए क्या? तर तो भीमसेन हे सांगतायत सेतूमाधवराव पगडी. तर शाहिस्तेखान विचारतो, का रे असं का म्हणतोस तू? नाही म्हणा, 3 वर्ष पूर्ण होती ना, तुम्ही शिवाजीराजांना पकडायला जा, ना तुम्ही शिवाजीराजांना अटक करून आग्र्याला घेऊन जा, ना शिवाजीराजांचं प्रेत घेऊन, असं का करता तुम्ही? शाहिस्तेखाननं दिलेलं उत्तर ऐका. भीमसेन, तू म्हणतोस ते खरं आहे, मी काही केलं नाही हे खरं आहे, पण तुझ्यापेक्षा माझ्या भाच्याला मी आधी बोलतो. समजा मी जर शिवाजीराजांना पकडून त्यांच्या हाताबाहेर गेल्या करून त्याला जर आग्र्याला घेऊन गेलो, तो माझा 150 भाचा काय करेल माहिती का तुला? तो तुला मला बक्षीस नाही देणार, तो तुला आणि मला काबूल करणाऱ्याला पाठवेल. थंडीत मारायचं आहे का? असे करंटे औरंगजेबाच्या दरबारात होते, जे स्वतःच्या प्राण्यांना महत्त्वाचं मानत होते. आणि शिवाजीराजांच्या पदरी बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, नेताजी पण, ज्या एकेकानं, म्हणजे मला बाजीप्रभू हा विलक्षण प्रकार वाटतो. आपण कधी गेला असाल पन्हाळगडावर, तो बाजीप्रभूचा पुतळा बघताना डोळ्यात पाहिजे. ज्या महापुरुषानं शिवाजीराजे सुखरूप पोचेपर्यंत मृत्यूला थोपवून धरलेला आहे, यातलं काहीही मनगडत नाही, कपोल कल्पित नाही. शिवाजीराजांनी समूह धर्माची उपासना मागे शिकवली. केवढे उपकार आहेत शिवाजीराजांचे. आता हे शेजवळकर सांगतात, सेतूमाधवराव पगडी सांगतात, आणि यदुनाथ सरकारांची घरी गेली पण तुम्ही म्हणाला ते खरं. रोमॅन्टिक शब्द फडक्यांनी वापरला नाही, राग येणार का? अहो फडके, तुम्ही तर मराठी वाचक आहात, तुम्हाला उपलब्ध आहे सगळं सावरकरांचं साहित्य. कुठल्या अर्थानं सावरकरांना रोमॅन्टिक म्हणतात तुम्ही? सावरकरांनी 3रं पुस्तक लिहिलं, 6 सोनेरी पाने. ते तर म्हणजे नाता चमत्कार आहे. पहिलं सोनेरी पान सम्राट चंद्रगुप्ताला अर्पण केलं, 2रं पुष्यमित्र शुंगाला अर्पण केलं, 3रं विक्रमादित्याला अर्पण केलं, आणि 4थं राजा यशोधर्माला. का? ऐका, यशोधर्मानं त्यावेळेला म्हणजे सन 511 मध्ये मिहिरगुल सत्तेवर होता, त्याच्या विरुद्ध बगावत केली, बंड केलं. का केलं बंड? कारण हा जो मिहिरगुल होता हा वैदिकपंथीय होता, शिवपंथीय होता. त्या दीडशाणाला वाटलं की बुद्धांचा आपण छळ केला पाहिजे. हिंदू माणूस कोणत्याही धर्मीयाचा छळ करायला परवानगी देत नाही. तुम्ही आनंदानं मशिदीत जा, चर्चमध्ये जा, आमचं तुमच्याशी या कारणासाठी भांडण नाही. यशोधर्मा लोकांना घेऊन मिहिरगुलच्या विरुद्ध बंड करून उठला. सावरकरांनी 6 सोनेरी पानांमधलं 4थे सोनेरी पान मिहिरगुलला नाही, यशोधर्माला अर्पण केलं. 5वं सोनेरी पान मराठ्यांना अर्पण केलंय, आणि 6वं सोनेरी पान अवघ्या हिंदू जातीला अर्पण केलं. सावरकरांच्या मनात महाराष्ट्र धर्म हा इतका भिनलेला आहे. उगीच नाही, हा महापुरुष पुण्याला बोलला आहे, सिंधू तू आम्हाला आई आहेस, तुझ्या मुक्ततेसाठी बाकीचे लोक कदाचित विसरून जातील, मराठी माणूस तुला विसरणार नाही. महाराष्ट्रानं भारताचा खडग हस्त व्हावं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे जे इतिहासाविषयी लेखन केलं
ते कृपा करून वेळ काढून वाचा. शेवटी सावरकरांनी हिंदू संघटना इतिहास कसा लिहावा आणि कसा वाचावा याचं मार्गदर्शन केलंय. त्याचा उल्लेख करून मी माझ्या भाषणाला निरोप देणार आहे. सावरकर पहिला सल्ला असा देतात की आपण हिंदू आहोत याचं विस्मरण होऊ देऊ नका. ते भल्या भल्या माणसांना बोलतं. 1913 मध्ये राम गणेश गडकरींनी चिंतामणी देशमुखांना पत्र लिहिले. कवितेत उपलब्ध आहे, समग्र गडकरी वाचा. कारण चिंतामणी देशमुख बोर्डात पहिले आलेले आहेत. एक अस्पष्ट असा उल्लेख आहे, तुम्ही CKP मी CKP. अरे गडकरी चिंतामणी देशमुखांना लिहित आहे. ते जाऊ. नटसम्राट नाटक आपल्याला माहिती आहे, त्याच्यात दत्ता भटांचं काम गाजलं होतं. ते एकेकाळी होते, त्यांनी पुस्तक लिहिलंय. जेव्हा नटसम्राटचा प्रयोग नाशिकला होणार होता, कुसुमाग्रज, मी आणखी 2 जण आम्ही बेहद खुश, कारण आम्ही मूळचे नाशिक करतो. अहो ते जाऊ द्या. 1965 मध्ये स्मृती मंदिराचं उद्घाटन झालं. शंकराचार्यांकडनं आणलेल्या अक्षता उधळण्यात आल्या. त्यावेळेला तरुण भारतने एक अंक प्रसिद्ध केला. त्यात लोकनायक बापूजी आण्यांचा लेख आहे. अप्रतिम लेख आहे, पण लेखाचा शेवट कसा केला आहे बघा. बापूजी आणे म्हणतात, डॉक्टर एडगेवार निश्चित मोठे होते, कारण ते आमच्या विदर्भात. सावरकरांची भूमिका समजून घ्या. म्हणजे माझा पंथ, माझी जात, माझा प्रांत, माझी भाषा, मी हिंदू आहे याच्यावर विरजण टाकू शकते. म्हणून सावरकरांनी सल्ला दिलाय, याला विसरू नका इतिहास. दुसरा सल्ला दिलाय, आपले ग्रह, पूर्वग्रह, दुराग्रह सगळ्या बाजूला ठेवा. कधी काळी कोणी शिर्के, कोणी पिसाळ विचित्र वागला असेल, आत्ता जो कोणी शिर्के आणि पिसाळ असेल त्याला शिव्या घालू नका. हे सावरकर काय हा सल्ला महत्वाचा नाही. सावरकर तिसरा सल्ला देतात, सत्याशी कधीही प्रतारणा करू नका. मुसलमानांना वाईट वाटते म्हणून शिवाजीला वाट चुकलेला देशभक्त म्हणायचं. गांधीजी, तुमच्याविषयी आम्हाला आदर आहे, पण हे वाक्य नॉट ॲक्सेप्टेबल, परवडणार नाही या देशाला. अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, हे म्हणणाऱ्या भूषणला गांधीजी तुमच्यापेक्षा शिवाजीराजे अधिक कळले. नको सांगा ना, सत्याशी प्रतारणा नाही करायची. पण सगळ्यात महत्त्वाचा सल्ला सावरकरांनी दिला आहे, तो तर विलक्षण आहे. इतिहास लिहायचा, तो लिहिताना वैर भावना वाढावी या भूमिकेतून द्यायचा नाही. सत्याशी इमान बाळगून द्यायचं. पुढचं वाक्य विलक्षण आहे पुस्तकात. शिवाजी राजांनी अफजल खानाला मिठी का मारली हे माहिती आपल्याला. सावरकर म्हणतात, तशी मिठी आपण मुसलमानांना मारायची नाही. इतिहास लिहिताना, इतिहास वाचताना काय पथ्य पाळायचं बघा ना. मला शेवटचा मुद्दा मांडायचा मित्रांनो, हा जरा ग्रह बाजूला ठेवा. सावरकर मुसलमानांचे, ख्रिश्चनांचे, आयुर्वेदचे वैरी नव्हते. ती कालखंडाची गरज होती. त्याला प्रतियोगी सहकार्यता म्हणतात. शियापंथीयांनी ज्या वेळेला लखनौला 1939 मध्ये जाहीर केलं की आम्हीही आता गाईला आई मानतो, आम्ही गोवध करणार नाही. सावरकरांनी पत्रक काढलंय, तुम्ही जर गाईला आई मानणार असाल आणि गोवधाला विरोध करणार असाल तर आम्हीही तुमच्या मशिदीवरून विनाकारण वाद्य वाजवत जाणार नाही. या रत्नागिरी जिल्ह्यात किस्सा घडलाय. मालवण सावरकर रत्नागिरीला बोटीने यायला निघाले. दलबोटींच्या पुस्तकात काय होतं? आता सावरकरांनी आयुष्यात कधी जात मानली नाही. स्वाभाविकपणे त्यांनी बोटी सगळ्यांना विनंती केली की दुपारी 12 वाजता आपापले जेवणाचे डबे घेऊन देखवत या. आले सगळेजण. त्या बोटीचा कॅप्टन मुसलमान आहे, त्याचं नाव लाला. त्याला वाटलं सगळ्यांची पंगत झाली आहे, आपण कुठे त्याच्यात विघ्न आणायचं. म्हणून तो तिकीट तपासणीस बोटीच्या कडेकडेला जायला लागला. सावरकर धावत धावत त्याचा हातात हात घेऊन म्हणाले, लालाजी तुमचाही डबा आणा ना. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, हो तुम्हाला हिंदूंची पंगत आहे ना,
सावरकर म्हणतात, मी तुम्हाला हिंदूच मानतो, माझं भाई जिन्नासारख्या नीच माणसाची हो, तुमच्याशी नाही आहे माझं. हे सावरकर आमच्या आरिफ मोहम्मद खान असतील, APJ अब्दुल कलाम असतील, मी त्या दोघांनाही बाजूला ठेवतो. ज्या सलमान खुर्शीद यांनी 2013 मध्ये हिंदू राष्ट्र हा शब्द ऑक्सिमोरॉन आहे असे उद्गार काढले, त्याच सलमान खुर्शीद यांनी नवीन पुस्तक लिहिलं, हिंदू धर्म श्रेष्ठ आहे, राम जन्मभूमीवरचा हिंदूंचा हक्क मान्य करा, मुसलमानांनी आता समजून घेतलं पाहिजे, काळ बदलतोय. आज जर सावरकर जिवंत असते तर त्यांनी आरिफ मोहम्मद खान, APJ अब्दुल कलाम, छागला, सलमान खुर्शीद या सगळ्यांना हिंदू म्हणलं असतं. जो जो माणूस या भूमीला मातृभूमी मानतो, पुण्यभूमी मानतो आणि इथल्या नागरिकांना भाऊ बहीण मानतो, तो हिंदू. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहासाविषयीचा दृष्टिकोन आपल्यासमोर मांडण्याचा मी काही प्रयत्न केला. बस माझ्या भाषणाचा शेवट आला. जेव्हा आपण आता या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत, शपथ घेण्याची वेळ आहे. मी परवा लोणावळ्याला युवकांसमोर बोलताना हे म्हटलं, भारतीय भूत्वा भारताचे, म्हणजे सावरकरांचे आपण अनुयायी आहोत आणि म्हणूनच या देशात जो जो जन्माला आला आणि ज्याची ज्याची या संस्कृतीवर आणि मातीवर निष्ठा आहे, त्या प्रत्येकाला भारतीय समजायचं, त्याला आपला भाऊ समजायचं, त्याच्यावरही प्रेम करायचं. हा मंत्र आपल्याला नवीन नाही मित्रांनो. शेवटी अटल बिहारींच्या काळातच APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले आणि सोनिया गांधींनी कुठलं पहिलं काम केलं असेल तर APJ अब्दुल कलाम यांना सत्तेवरून खाली होतं. सावरकरांचा अनुयायी, सावरकरांचा उपदेश व्यवहारात जेव्हा आणतो, किती विवेकनिष्ठ वागतो याचं वर्तन मी आपल्यासमोर केलं. आज या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास विषयक दृष्टिकोन या पुस्तकात लिहिलेलं चिंतन आपल्यासमोर मांडण्याची संधी तुम्हा मंडळींनी मला दिली. या संयोजकांना धन्यवाद देतो. तुम्हा मंडळींनी माझं भाषण ऐकून घेतलं, तुम्हालाही धन्यवाद देतो.